झाली वाटतं पूजा. ओवी उजवो हात. कधी प्रसाद द्या, डावच हात पुढे असतो तुझं. सॉरी. घेवा. नीट मंजू. लागली मंजू. निशी बाय, जा तू पिठोरीची पूजा कर आणखी. अगो ती कशी पूजा करत? हा, ह्या परिस्थितीत ते का जमणार आहे का? लालीताई, पूजा तिच्यासाठी नाही, तिच्या बाळासाठी. हा तो या जगात सुखरूप येऊसाठी ही तिका पूजा करूक सांगते. हो आई, मी करेन. आज आई असायला हवी होती ना. सगळ्यांका तिने आशीर्वाद दिला असता. इथे तिथे सगळीकडे वावरत बसली असती. आज ते आपल्या सगळ्यांका सोडून गेल्यामुळे तिची कमी लय भासतात आता. बंधू भाऊ, लालीताई, ह्या वर्षीपासून मी तुमच्यासाठी उपास धरते. दाईजी आज जिकडे कुठे हा आपल्याक आशीर्वाद देतच असाल. मॉम, गेल्या वर्षी पिठोरी अमावस्येला तुला खूप मिस केलं मी. मावशीने ह्या दिवसाचा इम्पॉर्टन्स सांगितल्यावर खूप आठवण येत होती तुझी. आजही तोच दिवस. तू नाही आहेस माझ्यासोबत. नीरज, तू परत काय करतोयस इथे? ओवी प्लीज, मला माझ्या वाईफला भेटायचं. पण तिला तुला नाही भेटायचं. का? एवढं काय चुकलंय माझं? हा, का नाराज आहात तुम्ही माझ्यावर एवढे? नीरज, काही प्रश्न इतरांना विचारण्यापेक्षा स्वतःला विचारावेत. खरी उत्तर मिळतात. झालंय, विचार करून विचारून सगळं झालंय माझं, आणि माझं डोकं चालत नाहीये. म्हणून मला माझ्या बायकोला भेटायचं आणि तिच्याशी ही मिसअंडरस्टँडिंग क्लिअर करायची. आणि तुम्ही दोघं असं वागाल ना, ही अपेक्षा नव्हती माझी. मी तुला समजून घेतोय म्हणून मी गप्पा आहे, म्हणून तू समोर राहतोयस. तर निशीची ही अवस्था करण्याला मी असं सोडून दिलं नसतं. शेण, मला निशीला भेटायचंय. मला प्लीज तिला एकदा भेटू दे. नीरज, तुला भेटल्यावर तिला त्रास होईल आणि ते आम्हाला नकोय. अच्छा, कुठल्या मुलीला तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप खूप दिवसांनी भेटल्यानंतर त्रास होतो? येस, माहितीये मला. माझी निशी आई होणार आहे आणि मी बाप. तुला तुझ्या मॉमने सांगितलं? नाही, मी मॉमला सांगितलं इनफॅक्ट. आणि शी वॉज सरप्राइज्ड की निशीने ही बातमी आम्हाला का सांगितली. आणि हेच मला तिला एकदा भेटून विचारायचं. आय सॉरी नीरज, बट निशीला तुला नाही भेटायचं. तिने काल तुला काय सांगितलं ते तू ऐकलंस ना. ठीक आहे, निशीला त्रास झालेला मी पण बघू शकत नाही. पण मी तिच्यासाठी हे फुलं आणि तिचं फेवरेट स्वीट आणलं.
हे तरी तिला द्या प्लीज. ती नाही घेणार आहे. जमलं तर द्या तिला. श्रीनिवास, काहीतरी गडबड आहे. निशी मेघना आंटीच्या धमकीने अजूनही झोपेतून धचकून उठते. इतकी भीती आहे तिच्या मनात. बट स्टील मेघना आंटी नीरजला सांगतात की त्यांना तिच्या प्रेग्नन्सी बद्दल काहीच माहित नाही. होई, मला निशीवर जास्त विश्वास आहे. ऑफकोर्स श्रीनिवास, निशी का खोटं बोलेल? मेघना आंटीच खोटं बोलतायत. हो, हे बघ, या सगळ्यातलं काही निशी समोर नको बोलूया. तिला अजून स्ट्रेस नको. खरं तर मला नीरज बद्दल जास्त वाईट वाटतंय. आपल्या प्रेमाचा माणूस आपल्या समोर असताना आपल्या मनातल्या भावना त्याच्या समोर व्यक्त करता नाही येणे, हे दुःख मी समजू शकतो. या क्षणी मला निशीची, तिच्या तब्येतीची जास्त काळजी. निशी, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. श्रीनू, हे काय? सर आले होते. श्रीनू, तू सरांना काही सांगितलं नाहीस ना? हे बघ, त्यांना मी गरोदर आहे जर कळलं ना, खूप गोंधळ होईल. निशी, निशी, आम्ही त्याला काही सांगितलं नाही. त्याला आधीच सगळं माहित होतं. त्यानेच आम्हाला सांगितलं. श्रीनू, माझं बाळ किती कमनशिबी आहे ना रे. त्याला त्याच्या बाबांच्या प्रेमापासून मी दूर ठेवते. पण मलाही त्याचं वाईट वाटतंय. मी हे सगळं हौसेनं नाही करत आहे. हे सगळं मी माझ्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी करते श्रीनू. पण सर मला समजून घेतील ना, त्यांना म्हणजे माझा राग नाही येणार ना श्रीनू. हे बघ निशी, तू प्लीज शांत हो. बघ, काळजी करू नको. तुला वाटतंय तसं काही होणार नाहीये. तुझ्या बाळाला आई आणि बाबांचं दोघांचंही प्रेम मिळेल. आणि आज ना उद्या नीरजच्या आईंचं पण तुझ्याबद्दलचं मत बदलेल. तू असा धीर सोडू नकोस. तू फक्त पॉझिटिव्ह विचार करत राहा. सगळं छान होईल. हा, मग तू आराम कर. मी येतो.
काय? ॲग्रिकल्चरवर बेस्ड बुक आहे तुझ्यासाठी गिफ्ट. ओवी अगं कशाला? ऑलरेडी इतके गिफ्ट दिलेस तू मला. सो वॉट, हे अजून एक. तू एक्झाम मध्ये टॉप केलास ना, म्हणून तुला उपयोग होईल याचा. घे. नाही ओवी, मला नकोय. मग काय हवंय तुला? ओवी मला तुझा होकार हवाय. धोका देत नाहीयेस तू. का आता चारू सुद्धा नाहीये आपल्यामध्ये. श्रीनिवास, किती वेळा तोच प्रश्न विचारशील? हे बघ, तू किती वेळा तो प्रश्न विचारलास ना तरी माझं उत्तर चेंज होणार नाहीये. And नीरज आणि निशीच्या आयुष्यात जे वादळ आलंय आता, ते बघून तर मी माझ्या डिसिजनवर अजून फर्म झाले. सी, मला माझ्यामुळे तुझ्यात आणि लाली आत्यामध्ये डिस्टन्स क्रिएट करायचं नाहीये. प्लीज मला समजून घे. नीरज, फोन उचल प्लीज. कुठे हा मुलगा? सध्या एक फोन सुद्धा उचलत नाहीये. तरी नशीब एका परीने खोत त्याला निशीला भेटू देत नाहीये. बरंच झालं त्यांच्या ह्या अशा वागण्याला कंटाळून नीरजने निशीचा नाद सोडला. तर मला आणखीन दुसरं काय हवं? नीरजने मला अजूनपर्यंत कुठले प्रश्नच नाही केले. याचा अर्थ त्याला अजून माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही. म्हणजे मी सेफ आहे. किंवा निशीने माझ्या धमकीला घाबरून माझ्याबद्दल तिने कुणालाच काही सांगितलं नसेल. नाही 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 नाही, काहीच कळत नाही. आता फोन सुद्धा उचलत नाही. त्यापेक्षा मी त्याला मेसेज करते. बेस्ट. वा 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 भाऊजी, छान झाले एकदम. आता मला सांगा, ह्या खायचं ठेवू? तिथे ठेव ना, तिथे. खायचं ठेवू? हा, मी नंतर बघतो काय करायचं ते. चला 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 भाऊजी, येत आहे मी. हा, बंधू. आता काय झाला? बाकी काही म्हणा, पोरगी खूप हुशार निघाली बाकी. पोरगी? कोणाबद्दल बोलता तुम्ही भाऊजी? काय बंधू, कोणाबद्दल विचारताय तुम्ही? बोलतोय आपल्या ओवीबद्दल बोलतोय. ओवी. ओवी? हा, काय तिने पूजेची सगळी मस्त तयारी केली होती. सगळ्या लोकांची आपल्या उठबस पण तिने केली. माहित. आणि एवढ्यावर थांबली ना ती स्वयंपाकघरात जाऊन उमा वहिनी आणि मंजू पण मदत केल्या. म्हणून तर आता सगळं जेवण लवकर झाला ना. जेवण खरंय खरंय. ताई, मी काय म्हणते, तू जरा ओवी विरोध करणं बंद करशील? अगं, अशी गुणी मुलगी शोधूक जरी गेलो ना तरी आपणाक सापडूची नाही. ह्या बघ बंधू, मी ना अशी मुलगी शोधूच नाही की जिची मका खात्री नसात की ती श्रीनूक आयुष्यभर साथ देत का नाही. पण ताई, शिणूक खात्री हा ना त्याच्या प्रेमाची. अगं तसं पण त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाची परीक्षा अनेकदा दिली पण हा. आता तू उगा त्यांच्या प्रेमात खोडू घालू नको सा. बंधू, काही उपयोग होणार नाहीये. मी 100 वेळा तिला समजावून सांगितलंय, पण पालत्या गडावर पाणी. कधीच तिच्या डोक्यातच शिरलं नाही कुठली गोष्ट. बंधू, आता तर ना मला भीती वाटते. ह्या बाईने श्रीनूच्या गळ्यात जर भलती सलती मुलगी मारली आणि भावनेच्या भरात श्रीनूने टोकाचं पाऊल उचलू नये म्हणजे झालं. ओवी, हळूहळू सगळा शिकलास हा?
नाही मावशी, अजून खूप काही बाकी आहे. बरं, उद्यापासून भाद्रपद महिना लागतोय. हे उद्या गणपती करू घेतील. ओवी, तो का माहितीये, वर्षानुवर्षांची परंपरा आहे या घरची. मी या घरात लग्न करून नेलंय तेव्हा दायचीने मला सगळं शिकवलं. मावशी, एक विचारू? तुझं लग्न तर दुसरीकडे, आय मीन माझ्या डॅड सोबत ठरलं होतं, पण देन अचानक तुझं आणि दादांचं लग्न झालं. ते काय म्हणतात, ध्यानीमानी नसताना तू या घरात सून म्हणून आलीस, तर तेव्हा कसं सगळं मॅनेज केलंस? काय फील होतं तुला? कसा ओवी, आपण प्रेम करून एकमेकांशी लग्न करता असं तुमका वाटतं, किंवा मुलांसाठी मुलींसाठी चांगला जोडीदार शोधावा असा त्यांच्या आई वडिलांका वाटतं. तसं नसता. आपण फक्त एक निमित्त असतो. प्रेमाचे हे रेशमी बंध आधीच जोडलेले असतात. म्हणून तर तुमचं प्रेम जडलं ना एकमेकांवर. मग आता त्या प्रेमाक लग्नाच्या नात्याने जोडूचा का नाही ते तुम्ही नाही ठरवू शकत. मावशी, पण मला या सगळ्याचा विचार करूनच खूप भीती वाटते अगं. म्हणजे आमची पिढी लव्ह मॅरेज करते, बट स्टील किती ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. आता निशीचंच घे, तिने नीरजसाठी काय नाही केलं, बट स्टील ती आज हॅपी नाही आहे. अँड तू आणि दादा तर अचानक या नात्यात बांधले गेला होता. तुला तर खूप ॲडजस्ट करावं लागलं असेल ना? तू हे सगळं कसं मॅनेज केलंस? खरा सांगू ओवी, बायकांनी आनंदाने एखादी गोष्ट केली ना की मुळात त्यांना तडजोड वाटतच नाही. मी जेव्हा लग्न करून या घरात येलाय तेव्हा दायचीने माझ्यावर खूप प्रेम केला. आपल्या अण्णांका ती भाऊ मानत होती. त्यामुळे लहानपणापासून तिने माझ्यावर खूप माया केली. स्वतःच्या मुलीसारखा वागवला. फक्त माझ्यावरच नाही, मंजूक पण तिने तितकंच प्रेम दिलं. दायची स्पष्ट बोलायची, हा, पण समोरच्यावर माया पण तितकीच करायची. आय नो मावशी, मॉमवरच्या रागामुळे तिची मुलगी म्हणून दायचीला मी नाही आवडायचं, बट स्टील त्या मला सगळं नीट समजून सांगायचं. ओवी, तुला सांगू, सहवासाने हळूहळू माणसं कळतात. तुका माहितीये, दायचीला सुद्धा शेवटी शेवटी तुझ्याबद्दल खूप प्रेम वाटू लागलं होतं. सांगताय काय, दायची जर दुसऱ्या दिवशी अचानक गेली नसती ना तर एव्हाना तुमचं लग्न लागलं असतं. म्हणजे त्या दिवशी तू चापकाच्या फटक्यांपासून श्रीनूला वाचवलंस बघ, तेव्हा दायचीला तुमच्या प्रेमाची खात्री पटली होती आणि ती तुमच्या लग्नात तयार सुद्धा झाली होती. अगं हो, मी त्यांना पंप दिला ना तेव्हा त्या खूप खुश होत्या. आराम वाटतोय म्हणाल्या. तास तर कोडा सुटत नाही हा. रात्री माझ्याशी छान गप्पा मारत होती. त्यांना साधी दम्याची उबळ पण नाही आली. शांत झोपली होती. आणि दुसऱ्या दिवशी अचानक अशी कशी, ज्या दिवशी हा कोडा सुटेल ना तेव्हा तुमच्या प्रेमाचा मार्ग मोकळा होईल. पण हे कोडं सोडवणार कोण आणि कसं?